पोलादपूर लोहारे गणात जिल्हा परिषद पंचायत समिती उमेदवारांसाठी प्रवीण दरेकर यांच्या झंझावाती प्रचार सभा. विडा उचलला कमळ फुलवण्याचा, घड्याळ निवडून आणण्याचा. चंद्रकांत कळंबे प्रवीण दरेकर यांच्या मेन रडारवर पोलादपूर तालुक्यातील लोहारे जिल्हा परिषद गणामध्ये कोतवाल पंचायत समिती गणासाठी पैठण, तर लोहारे पंचायत समिती गणासाठी लोहारे ते भाजपा राष्ट्रवादी उद्धव गट आरपीआय यांची झंझावाती प्रचार सभा. सर्व उमेदवार निवडून येण्याच्या प्रवीण दरेकर यांनी ठाम विश्वास व्यक्त केला. कोतवाल हे प्रवीण दरेकर यांचे गाव लोहारे मतदारसंघात असल्याने व प्रथमच पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी भाजपाचे उमेदवार रिंगणात आल्याने या ठिकाणची निवडणूक प्रवीण दरेकर यांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून आणण्याचा विडा उचलला असल्याचे त्यांनी प्रखरपणे नमूद केले. सदर ठिकाणी भाजपाचे जिल्हा परिषद उमेदवार कृष्णा कदम, तर पंचायत समिती कोतवाल गणाचे उमेदवार सुरेंद्र चव्हाण, तर लोहारे पंचायत समिती उमेदवार युगज्ञा उतेकर असे विजय करण्याचे आवाहन प्रवीण दरेकर यांनी दोन्ही सभांमधून मतदारांना केले. यावेळी उमेदवार कृष्णा कदम, सुरेशराव चव्हाण व दीपक उतेकर तसेच मनोज भागवत, मुरली दरेकर यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली. झंझावात न्यूजसाठी संपादक सचिन मेहता, पोलादपूर. ही एवढ्यासाठी होती की लोकांना आता आशा वाटते, लोकांच्या अपेक्षा उमेद वाढले की आमच्या तालुक्यात जे मागासलेपण आहे ते दूर करण्यासाठी या मातीतला कोणतरी एक कार्यकर्ता पुढे येतोय आणि विश्वास देतोय. त्याच्यावर लोकांचा विश्वास या ठिकाणी बसल्याचं चित्र मला दिसतंय. म्हणून गावागावात बैठका होत आहेत, लोक त्या ठिकाणी प्रतिसाद देत आहेत आणि मला पूर्ण विश्वास आहे की आमचे के कदम जिल्हा परिषदेला कमळाच्या चिन्हावर, आमचा सुरेंद्र चव्हाण वरच्या गटामध्ये कोतवाल गटामध्ये कमळाच्या चिन्हावर आणि खाली राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळावर आमच्या योगाज्ञा उतेकर या 100% निवडून येतील आणि तिकडच्या कापडे विभागातलं सुद्धा राष्ट्रवादीच्या जागा आणि उभाटीची एक जागा निवडून येऊन पंचायत समितीवर पण सत्ता आज आमच्या त्या ठिकाणी प्रस्थापित होईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे. उदंड असा प्रतिसाद जनता या ठिकाणी देते, कारण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काही झालं नाही ते लोकांच्या लक्षात येते. त्यांच्या टीकेला मी उत्तर देणं म्हणजे त्यांना दखल घेतल्यासारखं होतं. त्यांचा राजकीय जन्म पण नव्हता तेव्हा या पोलादपूर तालुक्यात शाखा प्रवीण दरेकर काढत होते. इकडच्या बुजुर्ग लोकांना विचारा, त्यांच्यावर आम्ही काम केले तेव्हा हे महाशयांचा जन्म पण राजकीय नव्हता. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं मला वाटतं मला ते कमी पडायचं. कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.